नमस्कार. आपल्या समोर असलेल्या 3 पेन्शन योजनांमधून निश्चित विकल्प देण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 ही आहे. केवळ 2-3 दिवस बाकी राहिलेले आहेत आणि आजही आपल्यामध्ये निश्चितपणे कोणती पेन्शन योजना स्वीकारावी या बाबतीमध्ये संभ्रमावस्था. ही संभ्रमावस्था जर आपल्याला दूर करायची असेल तर आपल्याला ह्या तिन्ही पेन्शन योजना वेगवेगळ्या मापदंडांच्या आधारावर तपासल्या पाहिजेत, अभ्यासल्या पाहिजेत. आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच. जर सगळ्यात महत्वाचा मानदंड जर आपण याच्या बाबतीमध्ये जर तपासायचा ठरवला की याच्या बाबतीतला अंमलबजावणीचा कायदा आणि अंमलबजावणीची यंत्रणा काय असेल तिन्ही पेन्शन योजनेच्या बाबतीतली, तर ती सर्वप्रथम आपण समजावून घेऊयात. या पेन्शन योजना कोणत्या कायद्यानुसार निश्चितपणे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. एनपीएस आणि यूपीएस या दोन्ही पेन्शन योजना PFRDA कायद्याच्या अंतर्गत राबवल्या जाणार आहेत, ज्या कायद्याला आपला विरोध आहे. तर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच RNPS ही राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन नियम 1982च्या आधारे राबवली जाणार आहे. पेन्शन देणाऱ्या यंत्रणा जर आपण तपासल्या तर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची जी यंत्रणा आहे, जी प्रत्यक्ष पेन्शन देणार आहे, ती आपली ट्रेझरी असणार आहे. मात्र यूपीएस आणि एनपीएसच्या बाबतीमध्ये मात्र ही यंत्रणा एनपीएस ट्रस्टच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. जोखमीची जबाबदारी हा एक यातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. एनपीएस मध्ये आपल्याला अधिक जोखीम वाटत होती आणि म्हणून आपल्याला या जोखमीची जबाबदारी कुठंतरी राज्य सरकारनं घ्यावी अशी आपली मागणी होती. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये हे तत्व मान्य केलंय आणि या जोखमीची जबाबदारी म्हणजे आपल्याला 50% पेन्शन योजना देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारने स्वतः घेतलेली आहे. यूपीएस आणि एनपीएसच्या बाबतीत मात्र ही जोखमीची जबाबदारी केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं घेतलेली नाहीये. ही जबाबदारी आपल्या स्वतःची आहे. आपल्या गुंतवणुकीमधले जे एनएव्ही आहेत त्या एनएव्हीचा परफॉर्मन्स कसा असेल, त्याच्यावर मिळणारा परतावा कसा असेल, याच्या आधारावर आपल्याला पेन्शनची हमी किंवा पेन्शनची रक्कम ही निश्चित होणार आहे. निश्चित रक्कम जे आपल्याला जगण्यासाठीचं साधन आहे सेवानिवृत्तीनंतरचं, ते आपल्याला कुठं मिळणार आहे याची गॅरंटी कोण देणार आहे. एनपीएस मध्ये अशा पद्धतीची कोणतीही गॅरंटी नाहीये. यूपीएस मध्ये काही अंश अशी गॅरंटी दिलेली आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा बेंचमार्क व्हॅल्यू ही अट घातलेली आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या बाबतीमध्ये अशी कुठलीही अट नाहीये. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या ठिकाणी तरी सरस ठरते. नंतर या तिन्ही योजनांची साधारणतः ठळक वैशिष्ट्य काय आहेत. एनपीएसच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर एनपीएस मध्ये प्रायव्हेट फंड मॅनेजर हे आपले पैसे गुंतवणार आहे आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट पेन्शन फंडच्या माध्यमातून आपल्याला पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन कशावर अवलंबून असेल तर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये जे आपले एनएव्ही असतील त्याचा परफॉर्मन्स कसा असेल, त्याच्यावरचा परतावा कसा असेल आणि मगच्या काही सामाजिक म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, जसं काही आता सध्या युद्ध चाललंय किंवा बाजारामध्ये मंदीचं सावट आलं तर त्याच्यावर बाजारावर होणाऱ्या परिणामावर परिणामांचा आपल्या रकमेवर परिणाम होणार आहे आणि मग त्याचा परिणाम आपल्या पेन्शनवर होणार आहे. हे एनपीएस मध्ये सर्वसाधारण असं आहे. यूपीएस मध्ये जरी बघायला गेलं तर यूपीएस मध्ये किंबहुना जवळपास सारखंच आहे आणि त्या ठिकाणी बेंचमार्क व्हॅल्यूच्या माध्यमातून त्याचा थेट परिणाम मार्केटमधले जे काही घटक आहेत, मग ते आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय घडामोडी आहेत, त्यांचा परिणाम बेंचमार्क व्हॅल्यूवर होणार आहे आणि बेंचमार्क व्हॅल्यूचा परिणाम आपल्या पेन्शनच्या रकमेवर होणार आहे. त्यामुळे याही ठिकाणी आपल्याला निश्चित अशी खात्री देता येत नाही. मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये मार्केटमध्ये काही झालं तरी पेन्शनची 100% जबाबदारी ही शासनाने घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला बाहेर काय घडतंय, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडी काय होत आहेत, याच्यावर आपली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अवलंबून नाहीये. दुसरा एक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा विषय, खास तर एनपीएसच्या बाबतीमध्ये काही लोकांना त्याचा तो जो परतावा मिळणार आहे 60%चा, त्याच्यामध्ये खूप मोठा त्यांचा इंटरेस्ट आहे. या बाबतीमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असेल किंवा यूपीएस मध्ये असेल, अशा पद्धतीचा कुठलाही परतावा मिळणार नाहीये. एनपीएस मध्ये जरी 60% परताव्याची कुठेतरी खात्री असली तरी 60% परतावा मिळणार असला तरी एनपीएस मध्ये पेन्शनच्या बाबतीमध्ये कुठलीही खात्री नाही. हे आपण या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. आता या तिन्ही योजनांचं लाभनिहाय साधारणतः वैशिष्ट्य काय हे आपण तपासून पाहिलं पाहिजे.
सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निवृत्ती वेतन. मला निवृत्ती वेतन किती मिळणार? एनपीएसच्या बाबतीमध्ये निवृत्ती वेतन निश्चितपणे किती मिळणार हे अजिबातही निश्चित नाही. युपीएसच्या बाबतीमध्ये शेवटच्या 12 महिन्याच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतनाची खात्री युपीएस मध्ये देऊ केलेली आहे, परंतु ती बेंचमार्क व्हॅल्यूवर डिपेंड आहे. बेंचमार्क व्हॅल्यू मध्ये आवश्यक रक्कम जर त्याच्या खात्यावर जमा असेल तर आणि तरच ही शेवटच्या 12 महिन्याच्या वेतनाच्या 50% ऍव्हरेज आपल्याला ती पेन्शन मिळणार आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या मध्ये मात्र अशा पद्धतीचा कुठला बेंचमार्क व्हॅल्यू वगैरे असं काही नाही. या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन देण्याची हमी मिळालेली आहे. कुटुंब निवृत्ती वेतन योजना असेल, सेवा उद्यान असेल आणि लिव्ह एनकॅशमेंट असेल, या तिन्ही बाबी मात्र या तिन्ही योजनांमध्ये सर्व समान पद्धतीने आहेत. महागाई भत्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या तिन्ही योजनांमध्ये समान आपल्याला लाभ मिळणार आहे. वेतन आयोगानुसार पुनर्रचना, पे कमिशननुसार पुनर्रचना ही मात्र केवळ सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये देऊ केलेली आहे. युपीएस किंवा एनपीएस मध्ये अशा पद्धतीची कुठलीही सिस्टम नाही आहे. डीएच्या बाबतीमध्ये युपीएस मध्ये आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये महागाई भत्ता मिळणार आहे, मात्र एनपीएस मध्ये कुठल्याही प्रकारचा महागाई भत्ता मिळणार नाहीये. लमसम पे नावाचे एक नवीनच प्रकार युपीएस मध्ये देऊ केलेला आहे, पण त्याची रक्कम इतकी तोकडी आहे की त्याच्यातून आपल्याला खूप मोठा आर्थिक लाभ संभवत नाही. अशा पद्धतीचा लमसम अमाऊंट युपीएस किंवा आरएनपीएस मध्ये देऊ केलेला नाही. तिसरं एक महत्वाचा जो मापदंड असेल तो म्हणजे आपली या तिन्ही योजनांचा फायद्यानुसार आपल्याला क्रम लावता येईल का, जेणेकरून आपल्याला या तिन्ही योजनांपैकी निश्चितपणे कुठली योजना मला लाभदायक आहे याचा निर्णय घेता येईल. आपण त्याचा एकदा माहिती घेऊयात. सेवानिवृत्तीनंतर च्या महागाईप्रमाणे आपण ज्यावेळेस सेवानिवृत्त होणार आहे त्यावेळेस जी महागाई असेल त्या महागाईप्रमाणे आपल्याला पेन्शनच्या माध्यमातून येणारी रक्कम आपलं स्वतःचा चरितार्थ, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवण्यासाठी पुरेसा आहे का, हा जर मापदंड लावला तर एनपीएसच्या बाबतीमध्ये ही रक्कम निश्चितपणे पुरेशी असणार नाही, असं एक साधारणतः चित्र आहे. युपीएसच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण होईल, परंतु तिथेही सुद्धा बेंचमार्क व्हॅल्यूचा अडसर घातलेला आहे. मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये निश्चितपणे सेवानिवृत्तीनंतरच्या आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आवश्यक रक्कम आपल्याला पेन्शन आणि डीएच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे मिळणार. वेतन आयोगानुसार पुनर्रचना याही बाबतीमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या तिन्ही योजनांमध्ये अग्रेसर आहे. पेन्शन आणि डीएच्या बाबतीमध्ये सुद्धा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनाच या तिन्ही योजनांमध्ये अग्रेसर आहे. त्याचबरोबर सेवा उद्यान, ग्रॅच्युइटी आणि लिव्ह एनकॅशमेंट या तिन्ही ठिकाणी सगळ्यांना समान, सगळ्या योजनांमध्ये समान पद्धतीने लाभ आहे. लमसम पेच्या बाबतीमध्ये युपीएस मध्ये इतर दोन पेन्शन योजनांच्या बाबतीपेक्षा अधिक लाभ आहे. तर अंशदानाचा परतावाच्या बाबतीमध्ये एनपीएस पुढे आहे. म्हणजे एकंदरीत या सर्व जर बाबी आपण तपासून पाहिलं तर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही इतर तिन्ही योजनांमध्ये सर्व मापदंडांचा विचार करता सरस असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आम्हाला नको आहे, आम्हाला जुनी पेन्शन योजनाच पाहिजे आणि आम्ही स्वीकारली तर जुनी पेन्शन योजनाच स्वीकारू, अशा पद्धतीची भूमिका काही जणांच्याकडून घेतली जाते. मला आपल्या त्या सर्व कर्मचारी शिक्षकांना नमूद करायचं आहे की अशाच पद्धतीच्या आपल्या काही सहकार्याने भूमिका घेतली होती की नवीन अंशदायी पेन्शन योजनेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं नाही, आणि मग त्यांनी कुठल्याच पद्धतीचा विकल्प नमुना भरून दिला नाही आणि या सर्व कर्मचाऱ्यांचं 2014 ते 2023 पर्यंत आर्थिक नुकसान झालं आणि शेवटी त्यांना 2023ला एनपीएस योजना स्वीकारावी लागली आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर असा झाला की मधल्या कालखंडामधल्या शासनाचा आणि त्यांचं अंशदान ह्या एनपीएस मध्ये जमा न झाल्यामुळं सद्यस्थितीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला कोणता तरी एक विकल्प देणं निश्चितपणे गरजेचं आहे. दुसरा विषय असा आहे की 31/3/2026 पूर्वी विकल्प दिलाच पाहिजे का? पाठीमागं शासनाबरोबर या डिसेंबर 2025 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान जी चर्चा झाली होती तर शासनाकडून ही भूमिका व्यक्त केली. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या बाबतीमध्ये आपण आग्रह धरताय, परंतु सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? त्यामुळे या मापदंडाचा, या बाबीचा निश्चितपणे शासन स्तरावर विचार होतोय. त्यामुळे आपल्याला 31 मार्च 2026 पूर्वी निश्चितपणे आपल्याला विकल्प द्यायचा आहे. तिसरा एक मुद्दा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे की एकदाच विकल्प द्यायचा आहे, परत विकल्प देण्याची आपल्याला संधी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये मिळणार नाहीये आणि अजून त्याचे
नियम आलेले नाहीत, अटी शर्ती आलेले नाहीत, अंमलबजावणी कार्यपद्धतीची नियमावली आलेली नाही, मग आपण हा विकल्प देण्यासाठी गडबड करायला पाहिजे का? मित्रांनो, 31 मार्च 2026 हा विकल्पाचा अंतिम दिवस आहे. याच्यानंतर विकल्पाची मुदत वाढवून दिली जाईल न जाईल याच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचं निश्चितपणे सांगता येत नाही. अशा वेळेस आपल्याला कोणत्या तरी पेन्शन योजनेचा विकल्प निवडावाच लागेल. आपण जर असा विकल्प जर निवडला नाही तर मग मात्र आपण आत्ताच्याच NPS योजनेमध्ये राहू आणि त्यानंतर मग आपल्याला भविष्यामध्ये आपल्या स्वतःलाच या प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आहे. मित्रांनो, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची नियमावली जरी आलेली नसली तरी राज्य सरकारनं जुन्या पेन्शन योजनेमधलं जे महत्वाचं धोरण आहे, महत्वाचं तत्व आहे, ते जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेची हमी हे तत्व आपल्या 7 दिवसांच्या संपानंतर राज्य सरकारनं लिखित स्वरूपामध्ये 20 मार्च 2023 ला स्वीकारलंय आणि त्या तत्वानुसारच ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनाचा जो शासन निर्णय आहे तो 20 सप्टेंबर 2024 ला शासनानं पारित केलेला आहे. त्यातली जर आपण ठळक वैशिष्ट्य पाहिली तर ठळक वैशिष्ट्यांवरून आपणाला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची कल्पना येते. मूळचं जे धोरण आहे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेची हमी या तत्वावर आणि ठळक वैशिष्ट्याच्या आधारे आपल्याला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प निवडायला निश्चितपणे कोणत्याही प्रकारची अडचण नसायला पाहिजे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये यापुढेही आपण आणखी सुधारणा करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, 31 मार्च 2026 पूर्वी आपण विकल्प द्यावा. मी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणार आहे. आपण कोणता विकल्प द्यायचा आहे याचा निर्णय आपण स्वतः घ्या. मात्र आता आपल्याकडे विकल्प देण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला. धन्यवाद.